वाटलं तुला भुज्जावा तुझ्या अंगावर आला तेव्हा. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आज डायरेक्ट गाडीवर लोक चालू केलेलं आहे. आमच्या सोबत आहे अमर शेठ आणि आप्पा कलंत्री. आप्पा कलंत्रीला तुम्ही ओळखत नसाल, अमर शेठ ओळखत आलेला आहे तो. तर आज आम्ही चाललेलो आहे आरस बघण्यासाठी. आणि तर म्हटलं आपण बघतोय आपल्या पब्लिकला पण टाकू जरा आरस. रात्रीचे 10:30 वाजलेले आता. 10:30 वाजता आम्ही आरस बघायला चाललेलो आहे. तुम्हाला दाखवतो की पुढं कसं होतं काय होतं. आणि मस्त मस्त आरस आहे. संगमनेरची आरस तुम्ही एकदा बघा, कडक कडक राहता एकदम, नाही का, काही विषय नाही. दाखवतो तुम्हाला पुढं. पहिले आपण बाहेरचे सगळे हायवेचे आरस बघून घेऊ मित्रांनो. मग मी तुम्हाला बाजारपेठेतले आरस दाखवतो. चला पुढे बघू आपण. प्रश्न असा आहे की असं कोणतं शहराचं नाव आहे की आपण खाऊ शकतो. 90% जवळ जातो. सांगा. शिमला. क्या बात है, बहुत तालियां. शिमला मिर्च. उत्तर एकदम बरोबर आहे. टाळ्यांचा कडकडाट. असा सम्राट आद्या पालवी इथे वादन करतोय बघा तुम्ही. एक नंबर वाजवतोय तो. हे बघण्यासाठी खाडीकडे एवढं पुढे आलोय आपण गणेशनगरला. चला आता श्रीरामनगरचा आरस बघू आणि तिथून पुढे बाजारपेठेत घुसून तिकडचे आरस बघू आपण सगळे. मी दाखवतो तुम्हाला पुढे बघत राहते. कुऱ्हाड अचानक झाडाजवळ असलेल्या वारुळावर पडते. लाकूड तोड्या झाडावरून खाली उतरतो आणि कुऱ्हाड बघतो तर काय, वारुळातून रक्त येताना त्याला दिसतं. मग लाकूड तोड्या वारुळातून घाबरतच कुऱ्हाड काढतो. अरे देवा, हे काय झालं? वारुळातून रक्त कसं आलं? लाकूड तोड्या वारुळाजवळ जातो आणि वारुळाची माती दूर करतो आणि बघतो तर काय, वारुळातून एक दिव्य तेजस्वी साधू बाहेर आला. अचानक तेजस्वी प्रकाश वाढतो आणि लाकूड तोड्याच्या डोळ्यासमोर अंधार पसरतो. हिरे कुठे आहे फक्त तात्या विंचूलाच माहिती आहे. म्हणून सांगतो तू त्याला जिवंत कर आणि मग मी त्याच्याकडनं हिरे कुठे आहे ते वधवून घेईन. एकदा का मला हिरेचा ठावा कळला की मग तात्या विंचू खलास आणि मग हिरे आपल्या दोघांचे म्हणजे 50-50.
आहे तुझी? अरे कशी नाही रे बाबा, मी या भावनाला नाही जिवंत करू शकत. पण तू मला बावल्याच्या देहात परत का घातलास? मला मनुष्य देह धारण करायचा आहे. बोल, मला मनुष्य देह परत कसा मिळेल? मला माहित नाही. तुला माहित आहे? हे मला माहित आहे. गेल्या वेळेस तू मला मृत्युंजय मंत्र सांगितला होता. ओम भगवगे भगरी भागोदरी भगवासे येऊनी ओम फट स्वाहा. मेला की काय हा? आता मी काय करू? पुस्तक ओम फट स्वाहा. जायला ही कुठली लिपी? ओम फट स्वाहा. ओम फट स्वाहा. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. पवनपुत्र हनुमान की जय हो. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. बाहेरच्या आरस संपल्या आता आतमध्ये जाऊ. रंगळगल्ली बाजारपेठ या साईडला. इकडंच भारी भारी आरस आहे आता. सगळे मस्त मस्त इकडंच आरस आहे. तर इकडचे बघू आपण. चला. महाराणा प्रताप मित्र मंडळाने दुर्गा मंदिराचा आरस बनवला इथे मस्त. चला मध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो मी. बघत राहतो. एकशे 30 वर्षापूर्वीचं मंडळ मित्रांनो. हे सोमेश्वर मित्र मंडळ रंगारगल्ली. आणि इथे यांनी कोल्हापूर देवीचा जो देखावा आहे तो बनवलेला आहे मस्त. आतमध्ये गोंधळ वगैरे पण चालू आहे. त्याला बघू आपण. का सहारा बाबा खाटूश्याम हमारा. मित्रांनो खाटूश्यामचा आरस बघायला भेटला. इथं खूप इच्छा आहे खाटूश्यामला जायची. आतापर्यंत आपण इथं दर्शन करून घेऊ. बघू जेव्हा नशिबातील तेव्हा जाऊ खाटूश्यामला.
चला ताई माई अक्का विचार करा पक्का पुढे जायचंय की इथे थांबायचंय. पुढे चला आरस बघा मला नका थांबू. गाडी मागे गर्दी झालेली आहे. चला जनमंस के भूप रहोगे चरम चमकती धूप रहोगे प्रसन्न रहे माता जगदंबा ओ छत्रपती ओ सहचर संभा. हे बबलू अरे ही गुफा नव्हती लागत आपल्याला. वैष्णव देवीची गुफा ही. आपल्याला भूताची गुफा पाहिजे. भूताची गुफा. हे असं थोडी पुढे जाऊया भाई. याला कुठं अर्थ आहे का. चला मागे चल मागे चल. चला मागे चला. आमचा हुशार दोस्त आम्हाला सांगू भूताची गुफा सांगून इकडे वैष्णवदेवीच्या गुफेत घेऊन आलेला आहे. ए चला चला ए चल. थांब इथं कोणाला तरी विचारू आपण. ओ काका ती भूताची गुफा कुठे आहे. भूताची गुफा हा गांधी चौक. ए गांधी चौकात चला. गांधी चौक कुठे. अरे हा देवी ए अमर अरे तुला देवी गल्ली गांधी चौकातला फरक कळतो का रे भाई. जाऊ दे. आपण लावा गंधा आपण लावा. मस्त भाई. ए भाई मला बी लाव. भूतगुफा सापडता इथं आपल्याला एक आरस भेटलेला आहे. तर आरस पहिले बघून घेऊ आपण. पद्मनाभ स्वामी मंदिर बनवलेलं आहे इथे. चला आतमध्ये तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये. मंदिराच्या खाली इथे 6 दरवाजे बनवलेले आहे. जसे ओरिजिनल मंदिरात दरवाजे आहे तसे बनवलेले आहे. त्याच्यामध्ये सोनं वगैरे पण आहे आणि मस्त बनवलेलं आहे. सेम देखावा केलेला आहे एकदम मंदिराचा. बघू शकता तुम्ही. पुढं बघा किती भूत आहे. भूतच भूत आहे सगळे. हे बघा आता आपल्याला आरस बघण्यासाठी 1 किलोमीटर लाईन आहे. तेवढी पार करायची. तर तिकडे आतमध्ये गेलो तुम्हाला भेटतो. तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये. घाबरतोय का तू. कोणाच्या मित्रांनो तसं एवढं फाटण्यासारखं काय नव्हतं. पण लहान मुलं वगैरे आले असते ना तर ते घाबरले असते. पण मस्त होतं. काय विषय नाही. चला पुढचा वारात बघायला जाऊ आपण आता. अरे आपली गाडी कुठे लावलेली. अरे गाडी कुठे गाडी. चला बबलू. ए बबलू
याच्या अंगावर भूत गेला होता. याची इतकी फाटली, सगळे मजा घेत याची. हिरो पण तिथला बबलू आहे म्हणे. वाटलं तुला भूत जेव्हा तुझ्या अंगावर आला तेव्हा मस्त वाटलं. हार्टबीट फेलले झालंय. एवढं पण नाही होणार मित्रांनो, हे बघ गणपती पाळणाच होतोय. दर दर भटके नाथों के घर अटके. नाथांचा देखावा आणि आपण बंदर नाही असं होणारच नाही मित्रांनो. चला तुम्हाला देखावा लागला तुम्ही बघत राहतो. आदेश अलक निरंजन. तर मित्रांनो, आज दुसरा दिवस आहे. काल आरस वगैरे बघून आलो आणि सकाळीच फोन आला की माझे चुलत काका जे आहे तेव्हा एक्सपायर झालेले. सो आज आपल्याला गणपती विसर्जन करावं लागेल आणि 10 दिवस पूर्ण पण नाही झाले. खूप वाईट वाटतंय. गणपती चालले आपले, पण आता काही नाईलाज आहे, आपल्याला ते करावंच लागणार आहे. तर मी आता माझे 2 मित्र आहे त्यांना बोलवलेलं आहे आणि ते येत आहे. मग त्यांच्या हाताने सगळं आता विधी असेल ती करायची आपल्याला. गणपती बाप्पाला सकाळपासून आरती वगैरे पण नाही केली, काहीच नाही केलेली, पूजा वगैरे नैवेद्य पण नाही, काही नाही. तसंच आपला गणपती बाप्पा जायला खूप वाईट वाटते. पण आता चालते, चला पुढच्या वर्षी परत येतील गणपती बाप्पा, तेव्हा जोरात साजरी करू. तर आता वाट बघतोय. शंभू आणि साई येत आहे आपले, ते आले का मग आपण गणपती बाप्पा विसर्जनासाठी नेणार आहे. तर बघू, त्यांची वाट येत आहे. आता बघत राहतो मी पुढे. मोरया. साईन ते आलेले आता आणि आता आपला गणपती जाणार आहे मित्रांनो. या लवकर या. अरे इथं वाईट झालं आणि तुम्ही काय हाय हावर करताय. घ्या ते ना पहिले घट हलवा. गणपती पण आलो. ओके. आणि ते निर्माल्य वगैरे ना, हा ती हार काढतो. ते राहू दे तसंच. निर्माल्य हे फुलं वगैरे टाक सगळे आहे बॅब, या पिशवीत टाक. ते राहू दे ते बाप्पा बरं राहू दे काढ सगळं त्याच्यात टाक. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या लवकर या. एक काम कर, तुझ्या हातात धर 1 मिनिट गणपती. हा धर असा हातात. ते नारळ टाक त्याच्यामध्ये. साई नारळ ते पानं वगैरे सगळं घे. पाणी राहू दे. ते राहू दे. ते खालचे गहू ग आयडे खालचे गहू टाकायचे का? गहू राहू दे तिथं. ते टाक त्याच्यात. काय चला ओर्या. लवकर या. नदीवर निघालोय आता आम्ही. आणि आमचा जो शंभू आहे का, या शंभूला पण सुतक होतं. त्यांनी गणपती बसवला नाही, त्याचं सुतक पिटलं आणि त्याला आता गणपती विसर्जन करण्याची संधी भेटती. शंभू कसं वाटतंय तुला? आता बसवला तर नाही, पण आता बुडवण्याची संधी भेटली, सोडायची कशाला. बरोबर आहे, तेवढाच आनंद तुला गणपतीचा काहीतरी. माझा आनंद तू घेतलाय. ठीक आहे, चल काय विषय नाही. पुढच्या वर्षी परत गणपती येणारच आहे आपल्याकडं. पुढच्या वर्षी थाटात करू एकदम. आणि पाऊस पण चालू झालेला आहे. आतापर्यंत बंद होता ना, आताच पाऊस चालू झाला. पावसाने पण धुमाकूळ घातली यावेळेस.
जास्त मध्ये नको जाऊ बरं का शंभू. पाणी तर लय वाढलेलं आहे बरं का. पांढराधाराला चांगलंच पाणी आलेलं आहे. गणपती बाप्पा चालले आता त्यांच्या गावाला. जास्त मध्ये नको जाऊ शंभ्या. इथूनच काढ, इथूनच सोड. मोरया पुढच्या वर्षी लवकर या. पुढे जाय थोडा. 3 वेळा डुबकी मार. गणपती गेले गावाला, चैन पडे ना माला. चालले गणपती बाप्पा. घरी येऊन बसलोय मित्रांनो आणि खूप म्हणजे मोकळं मोकळं वाटतंय. बाप्पा गेल्यानंतर असं बोर झाल्यासारखं वाटतंय. तेव्हाच येऊन बसलोय आजी सोबत बोलून होतो. काय वाईट कसं वाटतंय? एकदमच बोर होते. एकदम मोकळं मोकळं वाटतंय. असं वाटतंय घरातून घर भरलेलं होतं. पाहुणे आल्यावर कसं वाटतं एकदम पूर्ण घर भरलेलं आहे, मज्जा येते तसं वाटत होतं. आता बाप्पा गेल्यावर एकदमच बोर झालं. एकदमच भाकास भाकास वाटतंय. काय वाटतंय? मोकळच वाटत आहे. बाप्पा दिवस झाले बसले होते. आता त्यांचं काय पावा त्यांचं गेलं असं वाटत. बाप्पा डोळ्यासमोरून गायब झाल्यावर अचानक गेल्यावर ते आता त्यांना काही थांबायचं येत नाही आपल्या इथं परवानगी. सुतक असल्यामुळं ठेवता येत नाही. अडचण आली त्यांना, त्यामुळं गेले ते. त्यामुळं जाऊ द्या, काय विषय नाही. पुढच्या वर्षी बाप्पा येतील परत. थाटामाटात बाप्पांचं स्वागत करू, आगमन करू. या वर्षी तर बाप्पा लवकर गेले आपल्यामधून. काय विषय नाही, चालतंय. चलो बाय बाय. बाय बाय.